आहे तर साई कृपा डोंगे संघाचे संघ नायक सन्मान्य विनोदजी भगत साहेब उपस्थित झालेले आहेत। आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती या क्रीडा मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। साई कृपा डोंगे संघाचे संघ नायक विनोदजी भगत आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। काय मॅच मागील पाहायला मिळाली आपल्याला 69 धावांचं लक्ष्य होतं आणि जवळ आपण जर पाहिलं तर धावा बनवल्या होत्या 65 धावा, म्हणजे 4 धावांसाठी पराजय व्हावा लागला। खास करून आपण पाहिले तर कारवली संघाची लेट रिपोर्टिंग आपल्याला पाहायला मिळाली, त्या कारणास्तव त्यांना पॅनलाइज केलं होतं आणि 6 धावांची पेनल्टी दिली होती। 10 खेळाडूंनी खेळले, त्याची 2 रनांची, टॉसला आले नाही त्याची 2 रनांची, टॉस झाल्यानंतर काही खेळाडू उशीर अजून केला ती 2, अशा 6 धावांची पेनल्टी त्यांना लागली गेली आणि त्या पेनल्टीवरती आपण पाहिलं तर ते पराजित झालं होतं। अतिशय चांगला खेळ त्यांचा या फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळते आणि इथं मात्र कुठेतरी कमजोर पडले। नेक्स्ट स्पर्धेमध्ये अधिक ताकदीने आणि अधिक जोशाने खेळ करावा। आता मात्र आपण जर पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये गावदेवी नानकर संघाला 2 हात करत पराजित केलं होतं, ज्याबद्दल गोरसे संघाने इथं नाणेफेक जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। आणि यावेळेस आपण जर पाहिलं तर मागील सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आला होता। शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं होतं 6 धावा बनवायच्या होत्या। अशा परिस्थितीमध्ये बाला तरे यांनी आपल्या संघाला तारून नेलेलं पाहायला मिळतंय आणि सामन्याला विजय संपादन करून दिलं। असा हा एक बलाढ्य संघ आणि त्याच्या समोर खेळत असताना गोरसाई संघ, तर या दोन संघामधील द्वंद्व युद्ध अतिशय चांगलं पाहायला मिळेल। सुरुवात ज्या संघाची चांगली होईल तो संघ या सामन्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल। इथे मात्र आता फलंदाजी आहे, इथे किती धावांची मजल मारली जाईल हे पाहण्यासारखं राहील। पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय तर 69 धावांचं लक्ष दिलं होतं, तर या सामन्यामध्ये किती धावांचे लक्ष केंद्रित केले जाईल हे पाहण्यासारखं राहील। काल आपण 2 बलाढ्य संघामध्ये सामना पाहिला गेला, एका संघाने 84 धावांचं लक्ष दिलं होतं तर दुसऱ्या संघाने 78 धावांचं लक्ष दिलं होतं, म्हणजे आणि त्यामध्ये जो सामना झाला गेला तो आपण पाहिलं तर लोएस्ट स्कोरचा झाला होता। 37 धावांचं काहीतरी ते मॅच पाहायला मिळाली होती। जेव्हा मोठे संघ जेव्हा ताकदवार बलशाली पेलवान एका समोर येत आहेत त्यावेळेस त्यातला जो संघर्ष असतोय तो प्रेक्षकांच्या भेटीसाठी खूप चांगला पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपण पाहतोय की पहिल्या चेंडूवरती घेतला जातो एक चौकार। सुरुवात दमदार असरदार चौकाराच्या माध्यमातून स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन केलं जाते। अशोक यांच्या माध्यमातून मागील मॅचला सुरुवात चांगली करून दिली, त्यानंतर मात्र कलशही चांगला रचला गेला।
एक धाव घेतली जाते, धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचली जाते. आपण पाहतोय पुन्हा एकदा पाहूया पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. मिस टाइम जरूर आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक ताईंना झेलच्या स्वरूपात होते फलंदाज बाद गोटीराम. रुबाबदार हाय अंगार कार्य त्याचं भलं. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. यावेळेस पंडित येतोय मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅच मध्ये खास काही करता आलं नाहीये, लवकर बाद झाले होते. इथेही आपण पाहतोय की लवकर बाद झाले, एक चौकार लागला जरूर, त्यानंतर मात्र इथं कमबॅक करताना पाहायला मिळतंय. अनंत केने मागील मॅचचा हिरो आपण जर पाहिलं तर या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एक चांगली गोलंदाजी शैली आहे आपण पाहिलं तर. पुन्हा एकदा तयार होते. 50+ हा गोलंदाज आपण पाहतोय, वय वर्ष. तरीही आपण पाहतोय त्याच ताकदीने त्या तोला मोलाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. माणूस शरीराने थकला तरी काय हरकत नाही, परंतु मनाने आणि बुद्धीने मात्र तरुण असायला हवा. आणि ते तारुण्य तिथे दिसते माणसाचं. आणि खूप चांगली गोलंदाजी इथेही केली गेली आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये एक चांगली सुरुवात करून देतोय. परंतु पाहूया अतिशय बलाढ्य संघ पुन्हा एकदा, अजून षटक संपलेलं नाहीये. गोलंदाज बोलतोय, गोलंदाजी मार्कवरती धावसंख्या पाहतोय आपण 5 या अंकावरती. यावेळेस इथेही मिस टाइम झालेला आहे आणि शॉट फाईन लेगच्या रिझन मध्ये चेंडूला कलेक्ट केला जातोय. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. इथं मात्र पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा गडी बाद केला जातोय. आतापर्यंत बॅक टू बॅक 2 गडी भरपूर गोलंदाजाने घेतलेले आहेत, परंतु विकेट हॅट्रिक अजून कंप्लीट झाली नाही आहे. तर ती विकेट हॅट्रिक इथं मात्र पाहायला मिळेल का अनंत केणे यांच्या माध्यमातून? या स्पर्धेची पहिली वहिली हे पाहण्यासारखं राहील. षटकारांची 1 हॅट्रिक पाहायला मिळाली, चौकारांच्या 3 हॅट्रिक पाहायला मिळाल्या, सर्वाधिक 84 धावा ही पाहायला मिळाल्या. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन जर विचार केला तर प्रवीण पाटील किवनी दिवे या संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांनीही आपण पाहिलं तर चांगलं षटक हाताळलं होतं. पुढील चेंडू यावेळेस बिग हिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता रोहिदास याने. हवी तशी बॅट फिरवली होती, परंतु चेंडूला काही एक्झिक्यूटिव्ह करता आलं नाही. या परिणाम स्वरूप आपण पाहतोय निर्धावचे होते सांगता. धावसंख्या स्थिर आहे धाव फलकावरती 5. यावेळेस आपण पाहतोय की चौकार जातोय आणि धावसंख्या 9 अंकावरती पोहोचली जाते. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज यावेळेस तयार होतं सुभाष केनी. गोलंदाजी मार्क वरती मागील मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी झाली. इथं मात्र सुरुवात खूप चांगली झालेली आहे. तिला अबाधित ठेवता येईल का हे पाहण्यासारखं राहील. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पाहू शकता कैलास ठाकरे. 1 बाउन्स कलेक्ट केला गेलेला आहे.
आणि एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक काही नाहीये. कमर कसून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. पाहूया परत पेट उलट काही घडते का या व्यतिरिक्त पाहण्यासारखं राहील. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झालेली आहे. धावसंख्या आपण जर पाहिली 10 या अंकावरती 10 का दम. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुभाष केने स्वतः संघनायक गोलंदाजी मार्कवरती. रोहिदास तयार होते. पाहूया पुढील चेंडू या वेळेस सोडवलाय ऑन साइडला आणि इथं मात्र पाहिलं तर चेंडू अडला गेला आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 2 धावा कंप्लीट तिसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय का, परंतु नाही. 2 धावांवरती समाधान मानलं जाते. धावसंख्या 12 या अंकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक चांगलं कॅल्क्युलेटर षटक इथं पाहायला मिळते. कारण आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली. पुढील चेंडू यावेळेस सोडवलाय आणि हा मात्र एका टप्प्याने सीमा पार जातोय आणि येतोय एक चांगला फटका, चौकार. चला खेळा लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. वेल वाया न घालवता पुढील चेंडू पुन्हा एकदा तयार होते गोलंदाज सुभाष. यावेळेस सोडवलाय. मिस टाइम झालेला आहे, परंतु पाहूया शतरषक दूर झेल घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. प्रोटेक्शन होतं मागे, परंतु रिस्क काय घेतली नाहीये. 2 धावा अकाउंट मध्ये जमा केल्या जात आहेत. 18 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलं गेलं आहे. पुन्हा एकदा पाहूया. वेल कमी खर्च करायचा आहे. गुरुसे आपणास विनंती आहे. पुन्हा एकदा गोलंदाज होतो तयार. रोहिदास प्रयत्न चांगले करतोय आणि यावेळेस सोडवलाय. मिस टाइम आहे. पाहूया काय घडतंय. आणि इथं मात्र प्रमोद यांना काही झेल कन्वर्ट करता आलं नाहीये. थोडीशी घाई गडबड पाहायला मिळाली आणि 2 धावा इथं मात्र खर्च झालेल्या आहेत. अशा वेळेस जिथं झेल होतं तिथं मात्र 2 धावा खर्च झाल्या आणि रोहिदास मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. या वेळेस मागील मॅचचा हिरो धोरकांना देतोय मैदानाच्या आतमध्ये, ज्याने खरोखरच खूप चांगली धावांची लयलूट केली होती आणि आपल्या टीमला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं. त्या अनुषंगाने गोलंदाजांनीही नंतर खूप चांगली कामगिरी केली. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 38 धावा खर्च झाले होते. असं वाटलं होतं की हा विजय निसटतो की काय हातामध्ये, परंतु शेवटच्या चेंडूवरती सुद्धा खूप कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली बाला तरे यांच्या माध्यमातून आणि तो विजय संपादन केलं गेलं. इथं पाहूया कशा प्रकारे खेळ केला जाईल दोरकनाथच्या माध्यमातून. पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला पाहू शकता खेळून काढलेला आहे. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. तालमेलची कमी आणि इथं मात्र पाहतोय आपण कलेक्शन ही चुकीचं पाहायला मिळालं. तर परिणामस्वरूप एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 21 या अंकावरती 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला गेला आणि 2 षटकांमध्ये 21 धावा धावफलकावरती लागले आहेत.
तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी जबाबदारी कोणाला दिली जाईल संघनायकाच्या माध्यमातून हे तपासलं जाते, चेक केलं जाते आणि समजवलं जाते. यस, यानंतर होणारा सामना जो आहे तो साईकृपा डोंगे वर्सेस वीर तानाजी दापोडे आणि त्यानंतर होणारा सामना जो आहे तो बंद्रामारुती काल्हेर आणि एजी स्पोर्ट निंबोली. तर हेही दोन संघ उपस्थित झाले असतील तर रिपोर्टिंग करायचे आहे. तीन चार टुर्नामेंट झाले ना देवराज आणि हे बघ साधी स्ट्रॅटेजी सांगतो हे बघ साईडला गेला पाहिजे यावेळेला सोडवलाय लक्षात ठेवायचं थोडं. आणि हा चेंडू जातोय कुठेतरी लांब जाऊन पडतोय षटकारासाठी. ती लागली गेली आहे. षटक क्रमांक 3 देवराज यांच्या माध्यमातून हाताळला जाते. आतापर्यंत आपण जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि नवीन फलंदाज निलखंड येतोय मैदानाच्या आतमध्ये. डावाला सावरण्यासाठी आवरण्यासाठी ही जोडी खूप महत्वाची आहे गावदेवी रानोली संघाकडून. अजूनही 8 चेंडूंचा खेळ आहे. 8 चेंडूंमध्ये 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. त्यातील आला आहे का हा नाही आहे. मिस टाइम आहे सुभाष त्याच्या खाली आणि चुकी पाहायला मिळत नाहीये. अचूकरित्या झेल कन्वर्ट केला गेला आणि फलंदाजीत मात्र आपण पाहिलं तर दोरकणात बाद होतोय झेलच्या स्वरूपात.
यावेळेस येतोय बालू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस अजून एक चांगल्या चेंडूची हाताळणी केली जाते. क्या बात आहे. अप्रतिम षटक संपादन करतोय. कारण आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती बिग हिट षटकार पाहायला मिळाला होता. असं वाटलं होतं या धावा भरपूर बनतील या ओव्हरमध्ये, परंतु नेहमी असं म्हणतात ना की धक्क्याने माणूस सुधारतोय. एक षटकाराचा धक्का त्यानंतर प्रत्येक पाऊल फुंकून टाकलेला आहे जणू काय आपल्याला पाहायला मिळतंय. कारण या षटकामध्ये आपण पाहतोय षटकार लागूनही 9 धावा खर्च केल्या. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 10च्या सरासरीने आपण पाहिल्या तर 6 बाद 30. लक्ष्मण किरण गेले. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मण केने तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या ओव्हरमध्ये किती धावा बनल्या जातील हे पाहण्यासारखं राहील. 40+ धावसंख्या एक चांगली मानली जाईल आणि 45 धावा जर धावफलकावरती लागल्या गेल्या तर निश्चितच एक चांगला प्लॅटफॉर्म असेल. कारण गोलंदाजी धार आहे गावदेवी रानोली संघासमोर. पाहूया यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केला होता. फटका केला होता कुठे, परंतु बाईच्या स्वरूपाने हा लकीली मिळतोय हा चौकार. पुढील चेंडू. चेंडू मध्ये काही खराबी नव्हती, परंतु नशिबाची साथ ही हवी लागते. इथं मात्र आपण पाहिलं तर चेंडू सीमापार झाला होता आणि चौकार मिळाला गेला. धावसंख्येला आकार मिळतोय. 34 या अंकावरती धावफलक जाऊन पोचते. बाईच्या स्वरूपाने आपण पाहिलं तर त्या 4 धावा अकाउंट मध्ये जमा झाल्या होत्या. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये आपण जर पाहिलं तर अनंत केने होता, परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू. यावेळेस उडवला. मिस टाइम झालेला आहे. पाहूया, परंतु इथं मात्र अंदाज बांधता आला नाहीये. खूप दुरून चेंडू कलेक्शन करण्याचा प्रयत्न होता. अधिक उंची आणि त्याचबरोबर आपण पाहिले तर लांबी गाठली गेली आणि तोलून मापून मारलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 40 अंकावरती जाऊन पोहोचते. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. क्या बात आहे. या चेंडूची हाताळणी करणं गरजेचं आहे. मागील चेंडू आपण जर पाहिला तर अधिक उंच गेला होता. काही क्षण असं वाटलं होतं की कॅच होऊ शकते. प्रयत्न चांगला कैलाश ठाकरे यांचा, परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू सीमा बाहेर षटकार झाला होता. इथं मात्र पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस उडवलाय. पुन्हा एकदा पाहू शकता आपण मिस टाइम जरूर झालेला आहे. काय घडतंय. यस, अचूक अंदाज घेतला जयेंद्र याने आणि आपण पाहतोय एक सुपर झेल पाहायला मिळतंय.
या वेळेस मात्र आपण पाहिलं तर काय घडतं पाहूया. आणि हा चेंडू जातोय फाईन लेगच्या रिजन मध्ये आणि सीमा पार. यस, हा होतोय चौकार. जी चांगली झाली पण आपण पाहिलं तर फील्ड प्लेस खराब त्या कारणास्तव आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये दोन ज्या बाउंड्रीज आहेत ना त्या फील्ड प्लेसच्या चुकीमुळे आपल्याला जाताना पाहायला मिळाल्या. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी तयार होते गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा पाहू शकता ऑन साइडला गेलेला आहे. एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न आणि आता मात्र नाही पूर्ण करू शकत बालातरे. एकच धाव, एका धावेने 45 धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. जो मानस धरला होता की 45 धावा तरी जमा करण्याचा प्रयत्न करू आणि तो इथं मात्र धरलेला मानस पूर्ण करताना पाहायला मिळतात. 46 धावांचं लक्ष असेल जबजरंग गोरसाई संघासमोर. एवढा सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात. हे आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावात. आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात. एवढा सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात. श्रीसफाई नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात. एवढा सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात. श्रीसफाई नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात. बाबदार हाय अंगार कार्य त्याचं भलं. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पावरफुल. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पावरफुल. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पावरफुल. पुढेच एक पाऊल. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पावरफुल. 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 पहिले इनिंगचा खेळ इथं संपन्न झालेला आहे. गावदेवी रानोली संघाने आपण पाहिलं तर 46 धावांचं लक्ष दिलेलं आहे.
खेळाला होते सुरुवात. आपण जर पाहिलं तर 4 षटकांमध्ये 46 धावा कंप्लीट करायच्या. ज्या बजरंग गोरसे संघाला सुरुवात चांगली करून द्यावी लागेल. जिथे सुरुवात चांगली होते येणारा काळ तुमच्यासाठी चांगला असतोय. तर पाहण्यासारखं राहील की दयानंद केने आणि सुभाष केने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पारंपरिक रोहिदास मात्र गोलंदाजी धुरा सांभाळेल. पहिले षटक पॉवर प्लेच आहे. रोहिदास पहिले षटक हाताळतोय. पाहण्यासारखं राहील की या धावा कशा प्रकारे वाचल्या जातील की बनल्या जातील. 11.50च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. खेळाला होते सुरुवात. पहिल्या चेंडू फेकी करण्यासाठी रोहिदास तयार होते. गोलंदाजी मार्कवरती पाहूया पुढील चेंडू. पहिल्या चेंडू मात्र पाहायला गेलं तर ऑफस्टिक सोडून जाते. पंच आमच्याकडे बोलले जात आहेत आणि वाईटचा इशारा केला जातोय. या विलियम्स इनफिल्डच्या वरतून, परंतु इथं डेड बॉल आहे. कारण आपण पाहतोय त्या ताराला जर स्पर्श झाला तर तो डॉट बॉल दिला जातोय. आपण जर पाहिलं तर ते इंटेन्शन तारला जर तुम्ही चेंडू स्पर्श केला गेला तर तो डॉट चेंडू आपण पाहिलं तर कुठल्या प्रकारची धाव दिली जात नाहीये. आणि इथं मात्र जर पाहिलं तर समोर टावरला जो चिंती बांधलेली आहे त्याच्यावरती जर लागलं गेलं तर षटकार आणि खाली चौकार. इथं मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा खराब चेंडूची हाताळणी पाहायला मिळते रोहिदास यांच्या माध्यमातून. 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. पुढील चेंडू साई कृपा डुंगे संघास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेस उडवलाय फटका कडक चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. तसंच सन्माननीय जितूजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपला संपूर्ण संघ घेऊन आपण यायचं आहे. या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे.
पुढील चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस मात्र चांगला चेंडू अतिशय वेगवान पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली धापलकावरती 8 या अंकावरती आहे. 46 धावांचं लक्ष्य आहे. प्रति षटकामागे 11.50च्या सरासरीने धावा धापलकावरती जमा कराव्या लागतील. यावेळेस सोडवलाय हा चेंडू मात्र जाईल सीमापार. 1 बाउन्स चौकार. धावसंख्या पाहिली तर 12 अंकावरती लागली गेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. आतापर्यंत एक षटकार आणि एक चौकार पाहायला मिळतोय दयानंद केने यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र कट केलेला आहे चेंडू गॅप मध्ये खेळल्या गेला आहे. पाहूया अडवला जाईल की नाही. चेंडू जातो सीमापार. बढिया शॉट चौकार. तर गती कमी केली होती परंतु पुरेपूर अंदाज लावला गेला आणि पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडूला कट केलं. टायमिंग वेल सेट केलं आणि चौकार वसूल केलं. यावेळेस उडवलाय हा चेंडू थांबणार नाही. मागवावा लागेल प्रेक्षकांमधून. बिग हिट षटकार. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 22 अंकावरती लागले गेले आहे. 4 षटकांमध्ये 46 धावांचं लक्ष आणि मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. म्हणजे चांगली जी फटकेबाजी टोलीबाजी आहे ती पाहायला मिळते. ऑन फायर दयानंद केनी. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज टर्न होते. अजून एक दे धनादन. हाही चेंडू जातो सीमापार. बिग हिट षटकार. आपण पाहतो तर अतिशय मागडा गोलंदाज ठरतोय. 28 धावा खर्च केल्या गेल्या आणि आपण पाहिलं तर दयानंद केने याने खूप चांगली फटकेबाजी केली. 6 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर 26 धावा त्याने खेळून काढल्या आणि 2 आपण पाहिले तर सुरुवातीच्या वेळेस वाईट बॉल. अशा रीतीने 28 धावा धावफलकावरती. या स्पर्धेचा हाय स्कोर गोलंदाजीचा पाहायला गेला तर चामेंद्र संघाचा गोलंदाज गुरुनाथ पाटील यांच्या नावे आहे. 29 धावा तब्बल खर्च केल्या होत्या. त्याचा रेकॉर्ड तुटता मात्र वाचला गेला. अन्यथा संध्याकाळपर्यंत या नावाचाही बोलबाला राहिला असता. एकतर अधिकतम तुम्ही चांगलं काम करा तुमचं नाव घेतलं जाईल. एकतर अधिकतम खराब कामगिरी करा तर तुमचं नाव घेतलं जाईल. पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस निलखंड येतोय गोलंदाजी मार्क वरती. 18 धावांची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेस हलक्या हाताने फ्लिक केलेलं आहे. पाहू शकता आपण हे हुशारीचं क्रिकेट मैदानीच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. माहिती आहे की आज दयानंद केने यांची बॅट लागली आहे तर त्यांना मात्र आपण स्ट्राईक रोटेट करून द्यावं आणि ते काम सुभाष केने यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक चेंज केली जाते आणि आता मात्र इथं पाहतोय की आपण दयानंद केने पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतोय. निश्चितच या ठिकाणी शुभ आगमन होते. ज्या व्यक्तिमत्वाचं आपण सलग 2 दिवस आतुरतेने वाट पाहत होते. आपण पाहिलं तर भिवंडीचे लाडके आमदार सन्माननीय शांताराम मोरे साहेबांचे सुपुत्र मान्य श्री सूरजजी मोरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या क्रीडा नगरीमध्ये या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहिलं तर सरपंच चषक 1 मॅन शो सन्माननीय नितेश दादा पाटील साहेबांच्या माध्यमातून आयोजन केलेलं आहे.
स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम सुरेशजी मोरे साहेब, आपल्या या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती सन्मान्य सुरेशजी मोरे साहेबांना. हसमुख दिलदार मनाचा राजा दोस्ती दुनियेतील आपल्याला पाहायला मिळते मान्य श्री सुरेशजी मोरे साहेब. या वेळेस हलक्या हाताने आपल्याला पाहायला गेले तर कट केलं होतं आणि आपण पाहतोय की चांगलं क्षेत्ररक्षण इथं मात्र होते. ओव्हर पॉईंटच्या रिझन मध्ये एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, 30 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. नेहमीच अजूनही जिद्दीने चिकाटीने क्रिकेट खेळला जातोय. फील्ड प्लेस प्रत्येक चेंडू मागे सजवली जाते, जसा फलंदाज येईल त्या पद्धतीने नलकड्यांची ती खासियत आहे. पाहूया, अजूनही 16 धाव्यांची गरज आहे विजयाचं समीकरण. या वेळेस मात्र बॉल त्रिफळाचीच्या स्वरूपात स्वाशकेने होते बाद. एवढा सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात. हे आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावात. आयोजन आपण जर पाहिलं तर एक गडी बाद होते आणि तिथनं मात्र कुठेतरी विकेटचं पतंग होत असताना मात्र बॅक टू बॅक असे अधिकतम फलंदाज बाद करावा लागेल तेव्हा कुठेतरी मॅच मध्ये वापस येऊ शकतोय. गावदेवी रांजनोली संघ अजून सामना संपलेला नाही आहे, अजून सामना जिवंत आहे, परंतु त्याला तेवत ठेवण्यासाठी तुम्हाला विकेटांचा तेल मात्र त्या समयीमध्ये टाकावा लागेल, तेव्हा कुठेतरी हा सामना आपल्या हातामध्ये बनून राहील. या उलट जर एखाद दोन मोठे फटके जर लागले गेले यांना रुपेश, तर पाहू शकतो आपण सामना फिनिश होऊ शकतोय आणि पूर्णपणे गोरसे संघ आपल्या खिशामध्ये टाकू शकतोय. आणि यावेळेस उडवलाय, मिस टाइम जरूर झालेला आहे. पाहूया, शतरक्षक येतोय गणेश पाटील आणि इथं मात्र पाहायला गेले तर अप्रतिम चेल, फलंदाज होतोय फेल. काय आवश्यकता होती का हाही विचार पडेल. या ठिकाणी आपण पाहतोय की यावेळेस कैलास येतोय, कैलास ठाकरे मैदानाच्या आतमध्ये. देवराज ठाकरे बाद झाले. आपण पाहिले तर काय आवश्यकता होती का हा प्रश्न निश्चित डकआउट मध्ये पडला असेल, संघ नायकाला पडला असेल, स्वतःला पडला असेल की हा फटका मी खेळलो कसा. परंतु आपण पाहिलं तर या कमी षटकांच्या सामन्यामध्ये हे चित्र नेहमी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज निलखंड तयार होते, कमबॅक केलेला आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद केलेले आहेत. हॅट्रिक पूर्ण करील का याकडे लक्ष आहे कैलास ठाकरे. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. पाहू शकता आपण कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे आणि यस आउटफील्ड खराब. त्या परिणाम स्वरूप चेंडू मात्र सीमारेषे बाहेर फरार होतोय चौकारासाठी. आता मात्र 12 धावांची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर. आता धावा किती झाल्या याला महत्व आहे जरूर, परंतु अधिक महत्व जे आहे ते आता धावा किती बाकी आहेत ह्याला आपण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते. अतिशय हुशारीने फटका खेळला गेला, काही घाई करताना पाहायला मिळाले नाही. जसा चेंडू आला तशी दिशा दिली आणि एक चौकार वसूल केला गेला. पाहूया, पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस मात्र खेळाचा होता कुठे आणि गेला कुठे, फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात.
निश्चितच आपण जर पाहिलं तर अतिशय सावध पवित्रा घेतला होता, परंतु त्याच्यामध्ये कुठेतरी असफल झाले आणि फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये बाद झाले. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती लागली गेली आहे 34, म्हणजे अजूनही आपल्याला पाहायला मिळते 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आणि आपण जर पाहिलं तर अजूनही 12 धावांची गरज आहे. विजयाचं समीकरण 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. 3 षटकांमध्ये 18 धावांची गरज होती. आपण पाहिलं तर एक चौकार जरूर लागला गेला, त्यानंतरही कमबॅक करताना पाहायला मिळाले निलखंड 3 गडी बाद केलेले आहेत. कुठेतरी विजयाची जी चाहूल आहे ना ती लागलेली आहे जणू काही, कारण आपण पाहतोय की अधिकतम खेळाडू बाद होताना पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेंद्र येतोय. आता पूर्णपणे सूत्र जे आहेत या दोघांनाही हातात घ्यावे लागतील. 12 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. ज्यावेळेस कमी धावा लागल्या जातात त्यावेळेस कुठेतरी फलंदाजाच्या डोक्यामध्ये द्विधा मनस्थिती असते, काय करायचं आता, वरून खेळायचं की खालून खेळायचं. या वेळेस मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळत होता, परंतु उजवी एसटी सोडून जातोय. पंच आमच्याकडे बोलतायत आणि वाईट चिकून केली जाते. अतिरिक्त धावेचा भरणा होतोय. 35 धावा धावफलकावरती पुढील चेंडू. यावेळेस खराब चेंडू पाहायला मिळत होता आणि तिथं मात्र पाहायला गेले तर खराब फटकाही खेळला गेला होता आणि त्या खराब क्षेत्ररक्षणी पाहायला मिळालं. एक धाव घेतली जाते. जीवनदान दिलं जातोय, ज्याने खरोखर या डावाला सुरुवात खूप चांगली केली, ज्याच्या बॅटमध्ये 2 चौकार आणि 3 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा फलंदाजाला इथं मात्र आपण पाहतोय की जीवनदान दिले जाते. वैयक्तिक 28 धावांवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 36 धावा. अजूनही 10 धावेची गरज आहे. 11 चेंडू 10 धावेची गरज. अतिशय महत्वपूर्ण सामना मित्र आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज होते तयार. यावेळेस उडवलाय, मिस टाइम झालेला आहे आणि इथं मात्र पाहतोय आपण की फलंदाज होते झेलच्या स्वरूपात बाद. काय आवश्यकता होती का, हा निश्चित प्रश्न पडला असेल. डीजे एवढा सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात. हे आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावात. आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात. एवढा सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात. श्रीसफाई नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात. येस, यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येतोय. आपण जर पाहिलं तर गोरसे बी संघाचा पवन केने, ज्याने खरोखरच महाराष्ट्रभर आपलं नाव गाजवलेलं आहे, त्यांचे काकाश्री विनोद केने मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पाहूया कशा प्रकारे खेळ खेळला जाईल. करण्यात धाव्या हवेत 10 आतापर्यंत धावफलकावरती. गोलंदाज पाहूया पुढील चेंडू. यावेळेस पुढे सरसावून मारलेला आहे. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल काही पाण्यासारखं राहील, परंतु रिस्क घेत नाहीत. स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला गेलाय. जेव्हा जेव्हा स्ट्राईक चेंज झाली तेव्हा तेव्हा आपण पाहिलं तर विकेट प्रस्थापित झालेला आहे. डगआउटचा रास्ता नापलेला आहे. आतापर्यंत आपण पाहतोय 4 फलंदाज बाद झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने बघितलं गेलं आहे की ही स्ट्राईक माझ्याकडे कशा प्रकारे राखली जाईल आणि ते राखण्याचा प्रयत्न केला जातोय दयानंद यांच्या माध्यमातून. सर्व काही सामन्याचे सूत्र जे आहे ते स्वतःच्या हातामध्ये घेऊन खेळावं लागेल. 9 धावांची गरज. विजयाचं समीकरण 9 चेंडू 9 धावांची गरज आहे. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होते. कसून गोलंदाजी होते या ठिकाणी. या वेळेस पाहिलं तर अजून एक चांगला चेंडू हाताला जातोय. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु अतिशय कमर कसून गोलंदाजी होते. माहिती आहे की कुठला सामना कशा प्रकारे खेळला जावा, यासाठी ताकदीने खेळ करत असताना एक चांगला संघ आपण पाहतोय गावदेवी रांजोली. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 28 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र गोलंदाजी खूप चांगली.
यावेळेस स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये पाहतोय आपण निश्चित एक एक धाव घेतली जाते. जिथे 2 धावा बनायला हवेत अशा ठिकाणी एकच धाव घेतली जाते. आणि सामना जर शेवटच्या ओव्हरला गेला तर निश्चितच कुठेतरी सामना फसत जाईल. कारण जिद्दीने क्रिकेट खेळला जाणारा संघ म्हणजे राजनौली. एकदा का त्यांच्या हातामध्ये आलं, त्यांच्या टप्प्यामध्ये आलं तर कार्यक्रम केल्याशिवाय सोडत नाहीयेत. पाहूया आता इथं कोणाचा कार्यक्रम होतोय. इथे चांगला फटका आहे. पाहूया एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसरीचा प्रयत्न काय घडतंय. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाहीये. धावसंख्या आपण जर पाहिली 10 फलकावरती लागली जाते 39. म्हणजे आता विजयाचं समीकरण जे आहे ते 6 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 7 धावा. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. पहिल्या ओव्हरमध्ये 28, त्यानंतर 3 षटकांमध्ये 18 धावा होत्या. उद्या निश्चित या दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्वांचं, क्रिकेट रसिक असतील, मान्यवर असतील, खेळाडू असतील, सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता या स्पर्धेचे प्रणेते सर्व वन मॅन शो सन्माननीय नितेशदादा पाटील, त्याचबरोबर अजितदादा पाटील या साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या समवेत आपण पाहू शकता उमेशजी पाटील साहेब यांचाही आगमन झालेलं आहे. आपलंही सहर्ष स्वागत आहे. आपण पाहिलं तर विजय स्पोर्ट 40+ कानपे या संघाचे आपण पाहिलं तर अध्यक्ष आहेत या स्पोर्टचे सन्माननीय उमेशजी पाटील साहेब. त्यांच्या समवेत आपण पाहू शकता नितेशदादा पाटील साहेब. आपल्या या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन आणि नुकतंच आगमन झालेले तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय सूरजदादा मोरे साहेब ही उपस्थित झालेले आहेत. आपलंही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 6 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. सामना आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 28 धावा आल्या होत्या. त्यानंतर 18 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज होती. आणि आता मात्र आपण पाहतोय 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. म्हणजे मागील 2 ओव्हरमध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या गेल्या. राजनौली संघाने कॅल्क्युलेशन बांधले गेलं सामन्याला आपल्या हातामध्ये कसं राखता येईल याच्यासाठी. जी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली खास करून निलकंठ आणि कालुराम यांची वाखाने जोग्य बालादरे मागील मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने खरोखर 15 धावा वाचवल्या होत्या. इथं मात्र आता 7 धावा वाचवायच्या. पुढील चेंडू विनोद. या वेळेस चांगला फटका खेळून काढलेला ऑन साइडला. पाहूया गोटीराम आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव घेतली जाते आणि एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 40 धावा झालेल्या आहेत. 6 धावांची गरज. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका सामन्याचं चित्र जे आहे ते जयबजरंग गोरसे संघाच्या बाबतीने जाईल. आणि जर विकेट प्रस्थापित केली तर निश्चित कुठेतरी सामन्यामध्ये वापस कमबॅक होताना पाहायला मिळेल. बालादरे या गोष्टीसाठी जाणला जाणार आहे. पुढील चेंडू या वेळेस पाहायला गेले की अप्रतिम चेंडू आहे. अतिशय चांगलं दक्ष पंच अतुल शर्मा सर आपण पाहतोय. LBW ज्या वेळेस चेक केलं जातं क्षणात निर्णय घ्यावा लागतंय. तो चेंडू मिडल ऑफ द आहे की नाही, डावी स्टिक सोडून जातो की उजवी स्टिक सोडून जातो, हाईट फॅक्टर किती आहे हे तपासलं जातं काही क्षणामध्ये. आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने अतुल शर्मा सर यांच्या माध्यमातून निर्णय पाहायला मिळते. पुढील चेंडू पुन्हा एकदा टर्न होते. गोलंदाजी मार्क वरती यावेळेस सोडवलाय. काय घडते पाहूया. आणि यस मगाशी ज्या गोष्टीचा उल्लेख केला गेला की ही विकेट प्राइज विकेट असेल आणि ती विकेटीचा प्रस्तावित झालेली आहे. डीजे रुबाबदार हाय अंगार कार्य त्याचं भलं. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल.
निश्चित मी म्हटलं होतं मगाशीच की हा असा संघ आहे ज्याला तुम्ही बोट धरायला द्याल तर तो हात धरेल, आणि रुपेश ठाकरे सुद्धा आम्हाला सांगतोय की मग हात धरला की गला धरायला मागे येणार नाही. आता मात्र 3 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. आता सामना कुठेतरी रंगतदार अवस्थेमध्ये स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. शेवटच्या 18 चेंडूमध्ये 18 धाबांची गरज असताना इथं मात्र आता सामना येऊन ठेपला आहे. 3 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. बाला तरे याने पुन्हा एकदा कमर कसलेले आहेत. 6 धाबा होत्या थांबवण्यासाठी, एकच धाब खर्च केली आणि जो महत्वाचा विकेट होता तो प्रस्थापित केलेला आहे. अनंता केने. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस मात्र लक फॅक्टर गोरसे संघाच्या बाजूने चालून आलेला आहे. आपण पाहू शकता चेंडू सीमा पार येतोय, लकेली चौकार. निश्चितच कुठेतरी सामना फसत चालला होता, पण क्रिकेटचा हा जो खेळ आहे ना तो सरड्यापेक्षा अधिक गतीने रंग बदलतोय. या सपत जर पाहिलं तर चेंडू सीमापार झाला चौकार. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धाबांची गरज आहे. विजयाचं समीकरण कुणाच्या बाजूने लागेल हे सांगू शकत नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये चुरस आणि संघर्ष पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय, परंतु नशीब काय साथ देत नाहीये आणि त्या नशिबाचा इथे येतोय चौकार गोरसई संघासाठी. आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये वापस येताना पाहायला मिळते. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. अनंता केने ऑन स्ट्राईक, ज्याने गोलंदाजी खूप चांगली केली. 2 गडी बाद केले आणि फक्त आपण पाहिले तर 9 धावा खर्च केल्या होत्या. क्लोज मॅच आपल्याला पाहायला मिळते. टफ एन्काउंटर मैदानाच्या आतमध्ये 2-2. बाला तरे हार तयार नाहीत मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू. या वेळेस मात्र अप्रतिम चेंडू हाताला जातोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 2 चेंडू मध्ये 2 धावांची बाकी असताना 1 चेंडू निर्धाव आणि आता एका चेंडू मध्ये 2 धावेची गरज आहे. चेसिंग इज अ कंपल्सरी. पाहूया काय घडते मैदानाच्या आतमध्ये. निश्चित मित्र आत्मविश्वास स्वतःवरती असणं गरजेचं आहे. मी करून दाखवेन ही खुमारी आणि ही जिद्द माणसाजवळ असेल तर त्या माणसाचा आत्मविश्वास वाढला जातोय. आणि आत्मविश्वासाचा वजीर जर असेल तुमच्या जवळ तर कुठलंही काम तुम्ही चोख बजावू शकता. आणि आपल्या पाहायला मिळतंय की बुद्धिबळामधून आत्मविश्वासाचा वजीर जो आहे तो बाहेर काढलेला आहे. खास करून बाला तरे यांच्या माध्यमातून टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस पाहू शकता आपण 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेतली जाईल का, पाण्यासारखं राहील. आणि इथं मात्र आपण पाहतोय की सामना बरोबरीने सुटला गेला. आणि इथं मात्र आपण पाहिलं तर विजय संपादन करतोय गावदेवी रांजोळी संघ. हार्ड लक टफ लक गोरसई, खास करून दयानंद केने ज्याने खूप चांगली सुरुवात करून दिली, परंतु येणाऱ्या फलंदाजांनी काही साथ दिली नाहीये. परिणामस्वरूप सामना गमवावा लागला. निश्चितच खूप हार्दिक अभिनंदन गावदेवी रांजोळी. आमचे मामाश्री खूप खुश आहेत भांजाची टीम हारली म्हणून. निश्चितच आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घोषित करताना 2 नावे आमच्या समोर आली. एक तर निलकंठ, एक तर बाला तरे. दोघांनी 1-1 षटक हाताळलं गेलं. बाला तरे यांनी 6 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केलं. आणि निलकंठ यांनी आपण जर पाहिलं तर 6 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद केल्या. आणि तिथनं मॅच मध्ये इंटर झाले आणि तिथनं मात्र जो दबाव बनत गेला तर निश्चितच गोरसे संघाशी हा जिवारी लागणारा पराजय पाहायला मिळाला. तर चला निलकंठ आपण यायचा आणि आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. आपण पाहू शकता सन्माननीय नितेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून ही देन क्रिकेटचा फेस्टिवल. तर त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या सर्व ट्रॉफी ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर एक कॅप दिली जाते, शीतपेय दिल्या जातोय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. कारण संपूर्ण आयोजनाची जी धुरा आहे ती आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. खास करून आपण जर पाहिलं तर 1 मॅन शो मान्य श्री नितेश दादा पाटील यांच्या माध्यमातून सरपंच चषक 2025 भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय.